हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर मी आज तुम्हाला जी काही मोगऱ्याची वेणी आहे किंवा गजरा आहे तो कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे। तर इथे बघा, मी एक पाईप क्लीनर घेतलेला आहे व्हाईट कलरचा, त्यानंतर ग्लू स्टिक घेतलेली आहे आणि त्या ग्लू स्टिकला तो पाईप क्लीनर पूर्ण ट्विस्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे फ्लॉवर बनवायचा आहे। हा जो फ्लॉवर आहे तो मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये डिटेल बनवून दाखवलेला आहे, कोणी बघितला नसेल तर तिथे जाऊन पहा। तर इथे बघा, जे मी इथं स्ट्रेटनर घेतलेला आहे आणि ती जो फ्लॉवर आहे आपला, त्याला अशा पद्धतीनं पूर्ण हीटमध्ये बारीक करून घ्यायचा आहे, इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं। त्यानंतर इथे बघा, मी फुलाला असा शेप देऊन घेत आहे जेणेकरून मोगऱ्याचं फूल दिसावं। तर इथे बघा, अशा पद्धतीनं शेप देऊन घ्यायचा आहे। इथे दोन जे काही पाकळ्या आहेत त्या अशा पद्धतीनं बनवलेल्या आहेत आणि त्या पाकळ्या एकमेकांना अशा चिटकून घ्यायच्या आहेत। तर इथे मी ग्लू गनच्या साहाय्याने ह्या पाकळ्या चिटकून घेत आहे। तर त्यानंतर मी तुम्हाला जो गजरा आहे किंवा जी वेणी आहे ती कशी बनवलेली आहे ती मी पुढे दाखवलेली आहे। तर अशा पद्धतीने चिटकून घेतलेलं आहे। इथे टोटल मी 12 ज्या काही पाकळ्या आणि फुलं बनवलेले आहेत अशा पद्धतीनं। त्यानंतर आता आपण जे काही आपली गजरा किंवा वेणी ओवायची प्रोसिजर दाखवत आहे ते त्या अशा पद्धतीनं मी ओवून घेत आहे। इथे पूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत आहे की कशा पद्धतीनं ओवून घ्यायचं आहे। तर आपल्याला जे काही दोरा आहे त्या अशा पद्धतीनं करून घ्यायचा आहे, ज्या प्रकारे आपण वेणी, फुलाची वेणी कशी बनवतो त्या पद्धतीनंच इथे मी बनवलेलं आहे। जे काही 2 दोरे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ते फूल अटॅच केलेलं आहे आणि तो जो तिसरा दोरा आहे त्याने ह्या अशी प्रकारे मी गाठ मारून घेत आहे आणि पूर्ण असा गजरा बनवून घेत आहे। त्यानंतर जे काही गजऱ्याच्या जे मधलं जे पोर्शन असतो ग्रीन कलरचा तो बनवण्यासाठी मी हा पाईप क्लीनर यूज करत आहे। हा जो ग्रीन कलरचा पाईप क्लीनर आहे अशा छोट्या पद्धतीने त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मध्ये जे काही मोगऱ्याच्या फुलाचं असतं तर तिथे मी असं चिटकून घेत आहे जेणेकरून आपल्याला हे मोगऱ्याचं फूल दिसेल। तर हा आहे जो आपल्याला मोगऱ्याचा गजरा बनवायचा आहे, हा ॲक्च्युअल रिझल्ट। तर गजरा कसा वाटला किंवा वेणी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बघायचा आहे तोही मला कमेंट करून सांगा। काही क्वेश्चन्स असतील तर या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।